नमस्कार. इनक्रेडिबल इंडिया आणि इनक्रेडिबल मॅथमॅटिशियन्स या आपल्या सिरीज मध्ये आज आपण भास्कराचार्यांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिल्या 2 व्हिडिओज मध्ये आपण काप्रेकर आणि काप्रेकरांचा कॉन्स्टंट त्याचबरोबर गणेश गुणाकार आणि गणेश देवज्ञ यांच्याबद्दल बघितलं. आता भास्कराचार्य हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कारण प्राचीन भारतीय गणित म्हटलं की भास्कराचार्यांचं नाव सगळ्यांना माहितीये. पण तुम्हाला हे माहितीये का की ते कुठे राहत होते? ते आपल्या महाराष्ट्रात राहत होते आणि त्यांनीच स्वतः वर्णन केलेले काही श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी विज्जलवीड असा विंध्य पर्वतांनी वेढलेली जी जागा होती तिकडे त्यांचं गाव होतं. आज आपण जर बघितलं तर 40 गाव हे महाराष्ट्रातलं जे गाव आहे त्याच्या जवळ 1000 वर्ष जुनं पाटणा देवीचं मंदिर आहे आणि जिकडे भास्कराचार्यांच्या पूर्वजांचा शिलालेख सापडतो. याचाच अर्थ भास्कराचार्य हे महाराष्ट्रातले होते. ते 12व्या शतकातले होते आणि सगळ्यात मोठं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला, ज्याचा एक भाग म्हणजे लीलावती हा ग्रंथ जो अत्यंत प्रसिद्ध झाला. जगामधल्या अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. काय बरं आहे एवढं मोठं काम भास्कराचार्यांचं? लीलावती हा ग्रंथ याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एका स्त्रीला उद्देशून लिहिलाय आणि लीलावती असं समजलं जातं की त्यांची मुलगी होती. आणि अर्थातच एका स्त्रीला उद्देशून लिहिलेल्या ग्रंथामध्ये अतिशय क्लिष्ट असं जे गणित आहे ते रोजच्या व्यवहाराच्या भाषेत सांगितलंय. त्याच्यामध्ये नवरस गुंफलेत, त्याच्यामध्ये काव्य गुंफलाय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी सुंदर निसर्गातली उदाहरणं दिली आहेत. आणि त्याच्यामुळे लीलावतीचं सौंदर्य हे त्यातल्या कवितेमुळे, त्यातल्या छंदामुळे, त्यातल्या वैविध्यपूर्ण उदाहरणांमुळे अगदी प्रामुख्याने दिसून येतं आणि त्याकरता जगामध्ये त्याचं भरपूर कौतुक केलेलं आहे. आज लीलावती हा ग्रंथ जर आपण पाहिला तर आपल्याला 10वीचं सगळं गणित त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये वर्गमूळ आहे, वर्ग समीकरण आहेत, धूमिती आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे. हे सगळे विषय आपल्याला लीलावतीमध्ये मिळतात, पण ते काव्याच्या रूपामध्ये आणि सुंदर उदाहरणांच्या रूपामध्ये. त्यामुळे लीलावती हे निश्चितच अतिशय सुंदर असं एक ज्ञानाचा ठेवा आहे असं म्हणता येईल. लीलावतीमध्ये भास्कराचार्यांनी गुणाकाराचे अनेक प्रकार सांगितले आहेत. 2 संख्यांना जर आपल्याला गुणायचं असेल तर वेगवेगळ्या 5 प्रकारे गुणता येतो. पहिला प्रकार आहे रूपगुणन, दुसरा प्रकार आहे खंडगुणन, तिसरा प्रकार आहे विभाग गुणन, चौथा प्रकार आहे स्थान गुणन आणि 5वा प्रकार आहे इष्टगुणन. 5 प्रकारे आपल्याला गुणाकार करता येतात. पहिला जो प्रकार आहे रूपगुणन, जो आज आपल्याला शाळेमध्ये जी पद्धत शिकवली जाते ती रूपगुणन आहे. म्हणजे जर 135 ला 12 ने गुणायचं असेल तर पहिल्यांदा 135 गुणिले 1 लिहून घेतलं आणि 135 गुणिले 2 लिहिताना एक जागा उजवीकडे सरकवून त्याचं उत्तर लिहिलं आणि मग शेवटी बेरीज केली आणि 1620 असं उत्तर आलं. ही आपली रोज और नेहमीची शाळेत शिकवली जाणारी पद्धत आहे. ह्याला रूपगुणन असं नाव दिलंय. दुसरी पद्धत आहे खंडगुणन. याच्या शब्दावरनच कळतं की मला संख्येचे खंड करायचे आणि त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे 135 ला जर 12 ने गुणायचं असेल तर 12चे खंड करायचे 10 आणि 2 आणि 135 गुणिले 10 आणि 135 गुणिले 2 या दोघांची बेरीज करायची. म्हणजे 1350 अधिक 135 गुणिले 2 270 म्हणून 1350 अधिक 270 आणि बरोबर आपलं उत्तर येईल 1620. ही झाली दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत आपण बघूया, विभाग गुणन. याचा अर्थ जी आपल्याला संख्या, ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे त्याचे अवयव पाडायचे. म्हणजे 135 गुणिले 12 करायचं असेल तर 12चे अवयव पाडायचे 4 आणि 3. 4 त्रिक 12 म्हणून 135 गुणिले 4 आधी करून घ्यायचं, मग 135 गुणिले 3 करून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे उत्तर येईल 1620. चौथा जो प्रकार आहे की स्थान गुणन, तर आपली नेहमीचा गुणाकार की स्थानाप्रमाणे प्रत्येक संख्येला गुणायचं आणि जो आपण रोज करतो, नेहमी करतो की हातचा आला की तो
पुढे पुढे सरकवत न्यायचा. आणि आता शेवटचा प्रकार आहे तो इष्टगुणन, म्हणजे इष्ट संख्येप्रमाणे एखादं जे गणित दिलेलं असेल कठीण ते आधी रूपांतर करून घ्यायचं आणि मग गुणाकार करायचा. मला समजा 93 गुणिले 13 करायचं असेल तर 93 ही संख्या 100च्या जवळ आहे आणि ती कशी लिहिता येईल मला, 100 वजा 7 म्हणून 100 गुणिले 13 करीन, 7 गुणिले 13 करीन आणि अशा प्रकारे मग आपल्या गुणाकाराचं उत्तर येईल 1209. भास्कराचार्यांनी अशा 5 वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्याप्रमाणे गुणाकार तसेच वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोणमिती याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आणि विविध पद्धती आपल्याला बघायला मिळतात. पायथागोरसचे थिअरम किंवा पायथागोरस सिद्धांत याचे सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं प्रूफ भास्कराचार्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता जर बोलायचं तर खूप बोलता येईल. ही एक पद्धत आपण आज समजून घेतली. लीलावतीच्या माध्यमातून अजून तुम्ही अशा पद्धती समजावून घ्या आणि काव्याच्या रूपामध्ये तुम्हाला गणित लिहिता येत आहे का बघा, किती कठीण आहे ते समजेल.